कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याचं बघायला मिळत आहे। ढेकळाचे पंचनामा करायचे आहेत का? कृषी मंत्र्यांनी आता अवकाळीमुळे त्रस्त शेतकऱ्यांनाच आता हा प्रतिप्रश्न विचारलाय। हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे आहेत का? राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानं आता शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा संताप बघायला मिळतोय। घरात कांदे नेऊन ठेवल्यावर पंचनामे कसे करणार? माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिप्रश्नानं आता हा संताप व्यक्त केला गेलाय। याआधी सुद्धा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं। त्यावेळी सुद्धा त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला गेलेला होता। त्यानंतर पुन्हा एकदा ते अवकाळीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं तेच पाहण्यासाठी गेलेले होते। मात्र त्याच दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना आता हा प्रतिप्रश्न विचारलेला आहे। जे घरात पीक काढून ठेवलेलं आहे त्याचे पंचनामे होणार नाहीत, त्या ठिकाणी ढेकळांचे पंचनामे करायचेत का, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। नुकसानीचे पंचनामे चालू आहे ना, पंचनामे केले सर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे बुवा असं। ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे का? नाही कांदे वगैरे ज्या पोळी कांदे वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील। जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे करताय ना, त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही। कांदा काढून पडलेला आहे शेतामध्ये, जो काढून पडला आहे शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे कर, शेतात जे काही पिकं असतील त्याचे पंचनामे रीतसर होतील। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, सध्या आपण हे बघू शकतोय पुन्हा एकदा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं शेतकऱ्यांबाबतचं हे वादग्रस्त वक्तव्य, काय याचे नेमके पडसाद उमटतायत? खरं तर आपल्याला माहिती आहे की माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांची अनेक विधानं ही चर्चेचा विषय ठरलेली आहेत। वादग्रस्त विधानानं माणिकराव कोकाटे अडचणीत आल्याचं अनेकदा बघायला मिळालेलं होतं आणि पुन्हा एकदा तसाच प्रकार नाशिकच्या सिन्नरमध्ये घडलेला आहे। सिन्नरच्या अनेक भागांमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपल्याला माहिती आहे की 2 तासांमध्येच 144 मिलीमीटर पावसाची नोंद सिन्नरला मागील आठवड्यामध्ये झालेली होती। त्यामुळे बहुतांश ठिकाणी असलेली जी पिकं होती ती अक्षरशः मातीच्या एकूणच या परिस्थितीमध्ये जर बघितली तर मातीमूल सगळं एकूणच चित्र शेतकऱ्यांचं झालेलं होतं। मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालेलं होतं त्या नुकसानीचा पंचनामा होऊन शेतकऱ्यांना मदत मिळावी अशा स्वरूपाची अपेक्षा व्यक्त केली जात होती। मात्र असं सगळं असताना माणिकराव कोकाटे यांना ज्या वेळेला पंचनाम्यांच्या संदर्भामध्ये ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी शेतकरी सांगत असताना माणिकराव कोकाटे यांनी मात्र एक अजब विधान केलेलं आहे, ज्यामध्ये पिकच नाहीये शेतीमध्ये त्या ठिकाणी पंचनामा कसा करणार? ढेकळांचा पंचनामा करायचा का? असं म्हणून ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना धीर देण्याच्या ऐवजी माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टपणे बोलत असताना शेतकऱ्यांचं मन एक प्रकारे दुखावलेलं आहे आणि याचे पडसाद नक्कीच राजकीय वर्तुळात देखील आता उमटतील। यामध्ये एक प्रामुख्यानं बाब जर बघितली किरण, तुम्हाला थोडंसं थांबवते। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी नेते विजय जावंती या सध्या आहेत। विजयजी, आपण सध्या बघू शकतोय पुन्हा एकदा हे माणिकराव कोकाटे यांचं वादग्रस्त वक्तव्य बघायला मिळत आहे। त्यांचं सध्या म्हणणं आहे की जो घरात जे पीक काढून ठेवलेलं आहे त्याचे कोणतेही पंचनामे होणार नाहीत, त्या ठिकाणी आपल्याला ढेकळांचे पंचनामे करायचे आहे का, असा प्रतिप्रश्न त्यांनी आता शेतकऱ्यांना जाऊन त्यांच्या बांधावर उपस्थित केलाय। मला असं वाटतंय की हे बोलताना तसं बोलले, पण नंतर मग त्यांनी जे पीक शेतात उभं आहे त्याचे पंचनामे होतील, जो कांदा शेतात पडलेला आहे आणि त्याच्यावर पाऊस झाला त्याचे पंचनामे होतील, असं दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण माझी कोकाटेंना विनंती आहे की ज्या शेतकऱ्यांनी पाऊस सुरू झाल्यानंतर थोडा कांदा वाचवण्याकरता घरात आणून ठेवला, पण कांदा असं पीक आहे की ज्याला थोडंसं जरी पाणी लागलं तर ते सडून जातं, मग त्याचे पंचनामे का करत नाही? त्यांचं नुकसान होणार नाही का? त्यांना आता ते वर्षभर साठवता येणार नाहीये आणि साठवून ठेवलेल्या कांद्याचे जे भाव वाढतात त्याचा फायदा त्याला मिळणार नाहीये। अनेकांची ज्वारी त्यांनी काढून आणली पण ती काळी पडलेली आहे, ते नुकसान झालेलं आहे त्यांचं। किंवा आमच्या भागात तीळ, यंदा उन्हाळी तीळ खूप पेरला होता पण लोकांनी कापून आणला आणि त्यातनं उतार काहीच उतरलेला नाहीये। याच्या सुद्धा विचार करायला पाहिजे असं मला वाटतंय। अशा पद्धतीने नुसतं बोलणं की काय ढेकळाचे पंचनामे करायचे का, हे बरोबर नाहीये। हे मलाही मान्य आहे की उभ्या पिकाचे पंचनामे शेतात होणार नुकसान करता येईल, पण काही शेतकऱ्यांनी पहिल्यांदा थोडा पाऊस सुरू झाल्याबरोबर पीक कापून आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांचं नुकसान झालेलं आहे ना,
त्याचे तर पंचनामे करा, त्याची तर माहिती घ्या. आणि आता तर सगळं टेक्निक तुमच्या जवळ आहे, सॅटेलाइट आहे, ड्रोन आहेत. पण मला असं वाटतं की कोकाटेंनी थोडीशी सहानुभूती ठेवून बोलावं. अशा पद्धतीने शेतकऱ्यांची थट्टा करू नये. नक्कीच. विजयजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत कुपकार आहेत. रविकांतजी, आपण खरं तर आधी आपण माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य बघूयात. त्यांनी शेतकऱ्यांबद्दल नेमकं काय म्हटलंय ते. नुकसानीचे पंचनामे चालू आहे ना, पंचनामे केले त्यांनी. सर, शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचेच पंचनामे केले जात आहे बुवा असं. नाही, ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाची पंचनामे करायचे का? नाही, कांदे वगैरे ज्या पोळी जे वावरात कांदे वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे नाही करताय ना. त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही. कांदा काढून पडलेला आहे शेतामध्ये. जो काढून पडला आहे, शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करा. शेतात जे काही पिकं असतील त्याचे पंचनामे रीतसर. तुपकरजी, तुम्ही ऐकलेलं असेल वक्तव्य माणिकराव कोकाटे यांचं. खरं तर कृषी मंत्र्यांनी अवकाळीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना धीर देणं गरजेचं आहे, त्यांना दिलासा देणं गरजेचं आहे. मात्र तेच सध्या शेतकऱ्यांना डिवचताना बघायला मिळत आहेत. तुमची प्रतिक्रिया? नाही, मुळामध्ये एक तर सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय अशी शेतकऱ्यांची भावना आहे. आणि एक तर सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, याला सरकारचं धोरण कारणीभूत आहे. सरकारनं दिलेलं कर्जमुक्तीचं आश्वासन सरकार पाळायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार देणारं वक्तव्य करणं आवश्यक आहे. आधार देता येत नसेल तर किमान आमच्या जखमेवर तरी मीठ सोडू नका, अशी आमची शेतकऱ्यांची भावना आहे. एखाद्या शेती पिकाचं नुकसान झालं तर ताबडतोब त्याचं 24 तासात 48 तासात त्या पिकाचा पंचनामा केला पाहिजे. आणि पोस्ट हार्वेस्टिंग केल्यावर पण पंचनामा करता येतो ना. जेव्हा तुम्ही एखादं पीक कापता ते शेतात पडलेलं असतं तेव्हा पण पंचनामा करता येतो. अशा पद्धतीनं ढेकळाचा पंचनामा करायचा का असं म्हणून अजून शेतकऱ्यांना दुखावण्याचं काम त्या ठिकाणी मंत्री महोदय करतायत. माझी मंत्री महोदयांना आणि राज्यातल्या सगळ्याच मंत्र्यांना विनंती आहे की कृपया शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं डिवचून त्यांना अजून अपमानित करू नका, त्यांची हिंमत खचवू नका. सरकार शेतकऱ्यांच्या बरोबर आहे, ही भावना तयार करता आली पाहिजे. ही भावना तयार करण्यामध्ये सरकार कुठेतरी अपयशी ठरतंय. अवकाळी पावसानं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय, सरसकट नुकसान भरपाई दिली पाहिजे जर तुम्हाला पंचनामे करायचं जीवावर येत असेल तर. पण अशा पद्धतीनं भावना दुखावणारा स्टेटमेंट करू नये मंत्री महोदयांनी, ही त्यांना हात जोडून आमची विनंती. मागच्या वेळेस पण आम्ही त्यांना विनंती केली होती की असं बोलू नका, आमच्या भावना दुखावू नका. आणि भीक नको पण कुत्रा आवर अशी म्हणायची वेळ आलेली आता आमच्यावर. म्हणजे चाललंय काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्यकारभार करणारं सरकार आज जर शेतकऱ्यांना अपमानित करत असेल तर हे काही बरोबर नाही. आणि मंत्री महोदयांना माझं सांगणं आहे की तुमच्याकडून होत नसेल ना तर करू नका, पण किमान अजून आमची हिंमत खचू नका शेतकऱ्यांची. रोज 10 शेतकरी आत्महत्या करतायत, हे खुद्द विधानसभेत एका कॅबिनेट मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. आणि आता तुम्ही अजून पुन्हा शेतकऱ्यांना डिमॉरलाइज करताय, हे बरोबर नाही. या गोष्टीचा तीव्र शब्दामध्ये मी निषेध करतो. आणि जर अशा पद्धतीनं सरकारमधल्या कोणत्याही मंत्र्याने इथून पुढे स्टेटमेंट केलं तर खपून घेतलं जाणार नाही. जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हो, नक्कीच. तुपकरजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.